महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये जिथे सार्वजनिक पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो तिथल्या प्रत्येक शहरातल्या नागरिकांची एक कॉमन समस्या असते, ती म्हणजे नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी येतं, शिवाय योग्य त्या दाबानं पाणी येत नाही, कचरा पाण्यामध्ये येतो. या सगळ्या समस्यावर छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं अत्याधुनिक यंत्रणेनं हे तपासण्याचं मोहीम हाकली आहे. आणि या मोहिमेअंतर्गत आपण ही मोहीम नेमकी काय, कुठली मशिनरी आहे आणि ती कशा पद्धतीनं कुठे कचरा अडकला आहे किंवा ड्रेनेज मिश्रित पाणी कुठे येतं हे कसं शोधलं जातं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत आहेत. सर, सुरुवातीला सांगा की ही मशिनरी नेमकी काय आहे आणि ही कशी वर्क करते. आज आपलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये जे पाणी पुरवठ्याची विविध ज्यावेळेला लोक आम्हाला व्हॉट्सॲपमध्ये किंवा येऊन तक्रारी करतात की आम्हाला पाणी येत नाही आणि कमी दाबाने येतं, ड्रेनेज मिश्रित पाणी येतं. यापूर्वी जे पारंपरिक पद्धतीने आमच्या लाईनमॅन, आमच्या जे वॉटर सप्लायचे मेंटेनन्स लोक आहेत ते ट्रायल अँड एरर मेथडमध्ये ठिकठिकाणी खड्डे खोदायचे. पूर्वी जे आहे ते डांबरी रस्ता राहायचं, त्यामुळे थोडेफार कमी अडचणी असायचं. आता सिमेंट रस्ते झालं, परंतु ट्रायल अँड एररमधून सुद्धा प्रॉब्लेम निघत नव्हता. आज आपण उस्मानपुरा गली नंबर 2 गुरुद्वाराच्या पाठीमागं आपण ह्या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी गेले 31 दिवसापासून, 1 महिन्यापासून या ठिकाणी पाणी येत नाही. म्हणून आपण आधुनिक तंत्रज्ञान गेले 3 महिन्यापासून आपण वापर सुरू केलेले आहेत. ह्या सॉलिनास इंटेग्रिटी हा कंपनी आहे, IIT मद्रासमध्ये शिकलेलं पोरांची एक स्टार्टअप आहे. आणि ते सॉलिनास इंटेग्रिटीचा एक प्रॉडक्ट आहे, याला एंडोबोट म्हणतात. जसा पोटामध्ये काही झाला एंडोस्कोपी करून आपण करतो, तसं हे एंडोस्कोपी प्लस रोबोट दोन्ही मिळून एंडोबोट हा मशीन आहे. या मशीनमधून ज्यावेळेला टाकलं गेलं, ज्या ज्या भागामध्ये पिट्स घेऊन चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की एक्झॅक्टली कुठं अडचणी आहे, कुठे ब्लॉक झालेले आहेत, कुठे अडकलेलं आहेत, कुठे मुळं सापडलं. आता एक ब्लॉक आपल्याला हा मुळं सापडलेलं आहे, ते आपण काढून घेतलं. आणि आता आपण बघूया परत की या ठिकाणी अजून काय काय सापडतात. आता हा पाईप आतमध्ये गेलेला आहे, म्हणजे मशीन आतमध्ये गेली आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की आतमधली पाईपलाईन आहे. बरोबर, हातली पाईपलाईन आहे. हे बघतं की हे AC पाईपलाईन आहे, म्हणजे आय थिंक फार जुनी आहेत. आता आपण सर्व ठिकाणी नवीन लाईन टाकतो, परंतु आता हे वर्किंग लाईन आहे. इथं टाकल्यावर कुठे कुठे कनेक्शन्स आहे, काय काय आहे ते आपल्याला दिसतं. आता कोणाची कनेक्शन आहे, इलिगल कनेक्शन आहे का, लीगल कनेक्शन आहेत. आम्ही आता भरपूर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत, मोठ्या प्रमाणावर इलिगल कनेक्शनसुद्धा शोधत आहेत. आणि इलिगल कनेक्शन सापडल्यावर त्याला 5,000 रुपये दंड आणि त्याला नियमितीकरणाचा आपण पैसे भरून घेतो आहेत. आणि जेणेकरून म्हणजे त्या समस्या ज्या आहेत. एक मिनिट, आता काय दिसलं तिथे? हां, आणि याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठे कोणते मीटरवर काय आहे, दगड आहे का किंवा काय ब्लॉकेज आहे, हे आपल्याला स्पष्टपणे आपल्याला दिसतात. आता हे पूर्ण स्कोरिंग झालेले आहे. आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसलं की हे पूर्ण आता चोकअप झालेले आहेत. आता हे किती मीटरवर झालेले आहे याच्यावर खाली आपल्याला एक्झॅक्ट मीटर. आता हे बेस पॉईंट आहे, बेस पॉईंटवरनं एक्झॅक्ट कितने मीटर पे है? 5.65 मीटरवर ते दगड आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक झालेला आहे. मग आम्ही हा 5.65 मीटर इथून मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी ब्लॉक काढल्यावर मग हे पाणी पुरवठा हे सुरळीत होणार आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो, आणि आत्तापर्यंत आपल्या शहरामध्ये जवळपास 100 ठिकाणी असे तक्रारी होत्या, अजूनही तक्रारी येत आहेत. जवळपास म्हणजे ह्या सर्व स्पॉटनी जेवढ्या लोकांची फायदा झाला, जवळपास 91,000 लोकांना आपण त्यांची जी समस्या होती, ते पाणी कमी दाबाने येतं, ड्रेनेज मिश्रित येतं आणि पाणीच येत नाही. जसं हा एरियामध्ये आता 31 दिवसापासून पाणी आलेलं नाही. लोक प्रयत्न करत होते, लोकांना पण दिसत होतं, परंतु त्याला कुठे सोल्युशन निघत नव्हतं. आणि हे दिस इज अ प्रॉपर डायग्नोसिस टूल आहे. जसा आपण एंडोस्कोपी करून काय त्रास आहे कळाल्यावर
परत त्याचा ट्रीटमेंट म्हणून आपण करतो. आता आधुनिक तंत्रज्ञान, आता प्रत्येक गोष्टीमध्ये स्मार्ट सिटी आहेत छत्रपती संभाजीनगर, त्यामुळे स्मार्ट टेक्नॉलॉजीज आता गेल्या 3 महिन्यापासून आपण हे वापरतो, त्यामुळे ते भरपूर आपल्या शहरवासियांना फायदा होतो आहे. आणि यापुढे सुद्धा या सर्व मॅपिंग होणार आहे. आता या सर्व मॅपिंग होऊन एक्झॅक्टली कोणाच्या कनेक्शन कुठे आहे हे पण आपल्याला कळतं आहे. निश्चित आपण पाहतोय अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ ड्रेनेजमधलं पाईपलाईनमधलं कुठं ड्रेनेज मिश्रित पाणी आहे का, शिवाय कुठे ब्लॉक आहे का, शिवाय इल्लिगल नळ कनेक्शन कोणी घेतलेलं आहे का, या सगळ्याची माहिती या मशीनद्वारे तात्काळ मिळते आहे. आणि जिथं ड्रेनेज मिश्रित पाणी आहे किंवा जिथं ब्लॉकेज आहे तिथेच त्याला उकरलं जातं आणि त्याचा नवीन पाईप या ठिकाणी टाकला जातो. आणि यामुळे मेहनत लोकांची जी होते, जे पाणी सोडणारे लोक आहेत त्यांची मेहनत पण या ठिकाणी वाचलेली आहे आणि तात्काळ प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील मिळतं आहे. आणि त्यामुळे ही जी मशिनरी आहे ती अत्यंत उपयुक्त ठरताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.